नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, दिव्यांग बांधव पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आज विधान परिषदेमध्ये दिव्यांगांना नेमकं किती पेन्शन देण्यात यावं तर याबाबत चर्चा झालेली आहे आणि दिव्यांगांना मिळणार रुपये 6,000, मग इतर निराधारांना नेमके किती पैसे मिळणार आहे तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी. मागील अनेक वर्षापासून दिव्यांग बंधूंचं जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून त्यांचं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट किती टक्क्याचं असलं तरी सगळ्यांना 1500 रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून. पण माझं या माध्यमातून एक मागणी आहे की जसं 5%, 10%, 20% नंतर त्यांना 1500 रुपये महिना दिला जातो 40%चं, तसं प्रत्येक याच्यात जर एक वर्गवारी आपण करणार काय, कारण जे 6,000 रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच 80% पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना 6,000 रुपये निश्चितच दिली पाहिजे. 20%च्या वर जे दिव्यांग आहे त्यांना 1500 रुपये, 40%च्या वर आहे त्यांना 3,000 रुपये, 60%च्या वर आहे त्यांना 4,500 रुपये आणि 80%च्या वर आहे त्यांना 6,000 रुपये हे आपण मानधन देणार काय, कारण या संदर्भात त्यांची मागणी सुद्धा केलेली आहे. आणि 20%, 40%, 60%, 80%चा साहेब हा विषय जो आहे तो वित्त विभागाकडून मान्यता घेऊन तो करण्यात येईल. तर बघा मित्रांनो, आत्ताच ही जी काही चर्चा आपण बघितली की विधान परिषदेमध्ये माननीय आमदार परिणय फुके यांनी जे काही मत मांडलेलं होतं की जर दिव्यांग बांधव हा 100% अपंग असेल तर त्यांना 6,000 रुपये द्या, 80% अपंग असेल तर या ठिकाणी 4,000 रुपये द्या, अशा प्रकारची वर्गवारी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि मग इतर जे काही निराधार बांधव आहे तर त्यांचं काय, तर हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर यावर जे निराधार आहे, वृद्ध आहे, तर त्यांना मात्र 1,500 ते 2,100 रुपये करा, अशी या ठिकाणी मागणी या आमदार महोदयांनी केलेली आपल्याला दिसून येईल. परंतु मित्रांनो, मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की ही सुद्धा एक मागणी सरसकट चुकीची वाटते, कारण संजय गांधी निराधार या योजनेअंतर्गत आपल्याला दिसून येईल की जसे दिव्यांग बांधव आहेत तसेच अनेक निराधार बांधव असे आहे की ज्यांचा कोणी वाली नाही, त्यांना मुले नाही, त्यानंतर ते वयोवृद्ध आहे, कोणतंही काम करू शकत नाही. तर त्यामुळे सरसकट अशा सगळ्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रुपये दरमहा 6,000 देण्यात यावे, तरच त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालू शकतोय. परंतु या आमदार महोदयांनी वेगळी कॅटेगरी करून वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळं अनुदान द्यावं अशा पद्धतीची मागणी आज सभागृहामध्ये केलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की जे मंत्री महोदय आहे अतुल सावे यांनी जे काही उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या प्रश्नाला, तर त्यांनी म्हटलेलं आहे की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बघा, मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा 20%, 30%, 50% आणि 100% असा निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु अशा प्रकारचं विभाजन आपल्याला सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून करता येणार नाही. तर सगळेच निराधार बांधव आहे तर त्यांना 100% हे अनुदान द्यावं लागेल, म्हणजे रुपये 6,000 सगळ्याच निराधार बांधवांना द्यावं लागतील, कारण प्रचंड महागाई वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही निराधार योजनेचे बांधव आहे तर ते फार काही जास्त पैसे कमवत नाही आणि कोणी ना कोणी शारीरिकदृष्ट्या असेल, मानसिकदृष्ट्या विकलांग आहे आणि ते कामही करू शकत नाही आणि महाराष्ट्र शासन जे काही त्यांना हे पेन्शन देत आहे तर त्याच्यावरच सगळे अवलंबून आहे.
तर त्यामुळे कोणताही भेदाभेद न करता जसे दिव्यांग बांधव आहे की त्यांना 6,000 रुपये दिले जाणार आहे असल्याचं आज चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर निराधार योजनेची इतरही बांधव आहे तर त्यांना सुद्धा 6,000 रुपये दिले जावे अशा प्रकारची ओरड आता निराधार बांधवाकडून होताना आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, यानंतर आता मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय होणार आहे तर त्यामध्ये नेमके दिव्यांग बांधव आहे आणि निराधार बांधव आहे तर यांना नेमकं किती अनुदान किंवा पेन्शन दरमहा मिळणार आहे तर याबाबतची माहिती आता समोर येईलच. त्यावर आपलं पूर्णपणे लक्ष असेल. त्यामुळे तुर्तास आजचं जे काही अपडेट आलेलं होतं विधान परिषदेचं की विधान परिषदेमध्ये संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील चर्चा झालेली आहे आणि आपल्याला दिसून येईल अगदी 6,000, 4,000, 2,100 आणि 1,500 अशी वर्गवारी करण्यासंदर्भात सध्या शासन विचाराधीन असल्याचे या ठिकाणी मंत्री अतुल सावे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.